सामना सुरू होत आहे। बघूया टॉच विन कोणता संघ या ठिकाणी बाजी मारत आहे। दोन्ही संघांसाठी शुभेच्छा। या चषकावरती कोण बाजी या ठिकाणी मारत आहे? प्रथम क्रमांक अतिशय सुंदर चषक एसआय ग्रुप तर्फे आपल्याला यंदा देण्यात आलेला आहे। एसआय ग्रुप लिमिटेड रासल कंपनीकडून या ठिकाणी आपल्याला सुंदर देखणे चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि पंचांनी सामना सुरू केलेला आहे। झाप वर्सेस कुर्डूस सामना चुरशीचा होणार आहे। सुंदर चढाई, 7-1 अशी लढत। झापच्या प्रांगणात बोनस मारण्याचा प्रयत्न। खऱ्या अर्थाने आता मित्रांनो आपण अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय। खऱ्या अर्थाने 12 वाजेपर्यंत असते ती गर्दी आणि 12 वाजल्यानंतर या कबड्डीच्या खेळाचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घेत असतो तोच रसिक वर्ग खरा दर्दी। निश्चितच दर्दी रसिक वर्गामध्ये आजच्या कबड्डी स्पर्धेचा आपण आनंद घेतोय। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीर पाहिजे, पुन्हा रावणास मारण्या रघुवीर पाहिजे। और जो अचूक क्षणाची वाट पाहतो आणि युद्धात ज्याचा कृष्णासारखा धीर पाहिजे। अहो न्यायात नेहमी सत्तेच्या बाजूने आणि रयतेसाठी नेहमी अधीर पाहिजे। अहो गरिबांच्या मनी स्तुती आणि शत्रूच्या मनी भीती पाहिजे। आता मर्यादेची कृष्ण नीती पाहिजे आणि देवा पुन्हा एकदा आम्हा छत्रपती पाहिजे, पुन्हा एकदा आम्हा छत्रपती पाहिजे। आणि याच शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आपण या कबड्डीच्या थराचा आनंद घेतोय। खऱ्या अर्थाने निश्चितच दोन्ही संघ मातब्बर आहेत। एका पारड्यामध्ये अलिबाग तालुक्यामधील दादा संघ तर दुसऱ्या पारड्यामध्ये निश्चितच सुधागड तालुक्यामधील ठाण्या भागांचा नाथ भैरव झाप संघ चढाई करता सज्ज झालाय। मनोज लहाने एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आता मात्र चढाई करिता निखिल शिर्के एक जबरदस्त आणि भरधाव वेगाचा खेळाडू। छाटले जरे पंख तुझे की छाटले जरे पंख तुझे मित्रा तुला पुन्हा उडावं लागेल। आणि निश्चितच जिंकल्यावरती गर्दी होईलच की रे मित्रा, की जिंकल्यावर गर्दी होईलच की रे मित्रा, परंतु संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल। संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल आणि हा संघर्ष केलाय नाथ भैरवचा संघाने आणि त्याचाच प्रत्यय म्हणून या टाळ्या आपल्याला बघायला मिळतात। रसिकांच्या टाळ्या वाजल्या याचा अर्थ खेळ मैदानामध्ये जबरदस्त झाला। आता मात्र पहिली थर्ड रेड पहिली तिसरी चढाई घेऊन यश सीतापराव जबरदस्त पकड कॉम्बिनेशन टाकेल आपल्याला बघायला मिळाली। गौरव पाटीलच्या माध्यमातून अतिशय सुंदर पकड। जवळ जवळ मध्यरेषा भेदली होती यशने, परंतु त्या ठिकाणी मध्यरेषेवरून गौरवच्या माध्यमातून जबरदस्त पकड। प्रत्युत्तर दाखल आता मात्र राजेंद्र देशमुख। नक्कीच मित्रांनो मी लहान असल्यापासून या राजेंद्र देशमुखचा खेळ पाहतोय। अगदी जशाच तसा खेळ त्याचा बघायला मिळतोय। असं म्हटलं जातं की राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण। निश्चितच अनेक वर्ष या कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक खेळ काढणारा हा राजेंद्र देशमुख।
पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. चढाई करता विजय. एक आगळ वेगळं विजय ज्याचं असतं असा हा विजय आपल्याला बघायला मिळतो. वेगवान खेळाडू, परंतु माघारी परततोय. प्रत्युत्तर देखील अद्नान औसेकर. रायगड जिल्ह्याचा प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलेला हा अद्नान मातृच्या कुर्डू संघाच्या माध्यमातून 6-1 बोनस घेऊन ऑन. बघूया कितपत प्रयत्न करतोय. स्वतःला झोकून द्यावं लागेल जर विजयश्री आपल्या संघाच्या पारड्यामध्ये आणायची असेल. जबरदस्त खेळ करणारा हा नाथ भैरव झाप संघ आपल्याला बघायला मिळतोय. बलाढ्य अशा भैरवनाथ यशवंतकर संघाला धूळ सारत खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय हा नाथ भैरव झाप संघ. प्रत्युत्तर चढाई करतो विजय. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि राजाच्या निश्चितच त्या जेलमधून सुटका करतोय. जबरदस्त खेळ. मगर मिठी मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी फेटाळलं आणि आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय साठी अद्नान औसेकर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पूर्णतः सज्ज असेल. कल्पेश देशमुख संयम बाळगला तर मात्र निश्चितच या वेळेस मात्र वॉटर टायमिंग, वॉटर एफर्ट्स, वॉटर टायमिंग, वॉटर परफॉर्मन्स, सांघिक खेळ. निश्चितच कॉम्बिनेशन टॅकल्स आपल्याला बघायला मिळतात नाथ भैरव झाप संघाच्या माध्यमातून. नितेश थळे 1 नंबरच्या जर्सीमध्ये माघारी परततोय. यावेळेस मात्र तोटीत का असा अवलंब अर्थातच बृहरचना आखली जाईल. काहीतरी रणनीती, काहीतरी हातचे डाव आता मात्र त्या ठिकाणी पुढे सरकवले जातील. बघूया कितपत प्रयत्न करतोय नाथ भैरव झाप संघ. ही थर्ड रेड, ही महत्वपूर्ण रेड, ही अति महत्वाची चढाई आपल्याला बघायला मिळते. बजर वाजला याचा अर्थ थर्ड रेड असेल. चढाई करता यश. 4-1 समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल, परंतु समोर नितेश असेल. आता मात्र थर्ड रेड साठी निखिल शिर्के. यशस्वी बोनस हा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त या रायगड जिल्ह्यामध्ये निखिल शिर्के याच्याकडेच आहे. अंगठ्यावर बोनस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी निखिलचा आपल्याला बघायला मिळाला, परंतु आता चढाई करिता विजय सीतापराव. तीन आणि 4 अशी गुणतालिका. 1 गुणाने निश्चितच झाप संघ आघाडीवरती आहे.
नक्कीच थर्ड रेडची वाट आता मात्र पाहिली जाते मातृच्या कुर्डू संघाच्या माध्यमातून. लगातारच्या दोन्ही सळ्यांमध्ये यशस्वी परिणाम झाल्यानंतर आता मात्र काहीसा संयम बाळगतोय निखिल शिर्के. आता मात्र थर्ड रेड विजयकरिता ही थर्ड रेड व्हॅलिड करणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण संघाचा आघाडीचा चढाई बाद अर्थातच यश मैदानाच्या बाहेर आहे. परंतु बलाढ्य अशा मातृच्या कुर्डू संघाच्या माध्यमातून थर्ड रेड व्हॅलिड करणं तितकंसं सोपं नसेल. ताकदीचा अभाव त्या ठिकाणी विजयचा आपल्याला काहीसा भासला आणि निश्चितच सूरज शिंदे त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. चढाई करता आता मात्र राजेंद्र देशमुख शांत संयमी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अनेक वर्षाचा या कबड्डी खेळाचा गाढा अभ्यास असलेला हा राजेंद्र मातृच्या कुर्डू संघाच्या माध्यमातून यावेळी चढाई करतोय. 5च एक समीकरण असेल, खोलवर चढायचा मानस डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावे लागतील तर यशस्वी होऊ शकतो. आणि माघारी परततोय प्रत्युत्तर दाखल कल्पेश देशमुख. आता मात्र डू अ डाय 5 खेळाडू मैदानामध्ये असेल, बोनस गुण ऑफ असेल. बघूया आता मात्र काहीतरी वेगळा प्रयत्न करेल निखिल शिर्के, परंतु प्रयत्न फसला. कल्पेश देशमुख त्या ठिकाणी झेर बंद करतोय. जबरदस्त पकड कॉम्बिनेशन टॅकल एक येते. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. 5-5 समान गुणांवरती सामना आता मात्र उत्तरार्धामध्ये पुनश्च एकदा नवीन खेळ सुरू होणार. पुन्हा एकदा नवीन सुरुवात दोन्ही संघांची आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन यश सीतापराव आपल्याला बघायला मिळतोय. 5च एक समीकरण असेल, खोलवर चढाई करावी लागेल. 6 खेळाडू असतील तर सहजरित्या यशला गुण टिपता येतात, परंतु 5 खेळाडू असले की काहीच्या प्रमाणात जमलिंग होत आहे. यानंतर आपण पाण्याची व्यवस्था करा. आयोजकांना विनंती आहे.
मैदानावर खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था करा. या ठिकाणी आपण लगेचच पुढील सन्मान करतोय. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी खाडे आपल्याला विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता अनेक भूमिका बजावल्या गेल्या, ते आदरणीय सुचिरजी खाडे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने आजची कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न होण्याकरिता ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण धुरा सांभाळली गेली, ते आदरणीय सुचिरजी खाडे सर यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद सर, आपण एक महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावलीत. आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये हा खेळ येतोय आणि निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून पाचशे ते 600 लोक हा सामना घर बसल्या पाहत आहेत. आपल्याला विनंती असेल, जर आपण सामना घर बसल्या पाहताय तर निश्चितच रोहा स्पोर्ट्सच्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. केवळ 50 सबस्क्रायबर बाकी आहेत, मग 20,000चा प्रवास हा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. एवढं केलं तर आता 50 साठी मागे बघू नका, त्वरित सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपला बंधू आकाश कडाव, हरेश कोसेकर यांना प्रोत्साहित करा. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. यश सीताप्रभू काहीचे एफर्ट्स लावले, काहीचे आगळी वेगळी रणनीती वापरली तर मात्र सक्सेसफुल ठरू शकतो, परंतु बघूया कितपत प्रयत्न करतो. सेम एफर्ट, सेम रणनीती आणि मात्र राजेशच्या माध्यमातून या ठिकाणी थांबवलं जातोय. राजेंद्र देशमुख एक जबरदस्त अनुभवी खेळाडू. आता मात्र थर्ड रेडला आदनान नवसेकर. या वेळेस मात्र अदनानला त्या ठिकाणी जेरबंद केलं गेलंय. जबरदस्त पकड. नदीवर सहा सहा. निश्चितच क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना आपल्याला बघायला मिळतोय. कोणाच्या बाजूने पारडं झुकेल हे अजून देखील कोणीही कन्फर्म सांगू शकत नाही. यावेळेस मात्र मनोज लहाने शिकार बनतोय. हा स्टडी आहे. निश्चितच मित्रांनो, प्लॅनिंग झालं होतं आधीच राजेंद्रच्या मनामध्ये की मी मध्यरक्षकाला टिपणार आणि अचूकरित्या टिपलं जात आहे. जबरदस्त खेळ. प्रत्युत्तर देतो आता मात्र विजय. 6 खेळाडू मैदानामध्ये असतील, गुण मिळवणं सहज शक्य आहे, परंतु प्रयत्न कितपत करतोय. वेगाचा बेताज बादशाह म्हणून विजयकडे पाहिलं जातं. सात आणि 6 चढाई करता यावेळेस राजेंद्र. पाचाच एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल यशस्वी होण्याकरिता.
परंतु माघारी परतोय. प्रत्युत्तराचा गेला तर मात्र विजय. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय. ही रेड व्हॅलिड करणं अत्यंत महत्वाचं असेल जाप संघाकरिता. शेवटची 5 मिनिटं आणि एका गुणाने मातृच्या कुडूस आघाडीवरती. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल 2 गुणांची कामगिरी करतोय विजय सीतापराव. ही कामगिरी नव्हे तर निश्चितच यशस्वी कामगिरी म्हणावी लागेल. जबरदस्त खेळ. आता मात्र आघाडी आले नाथभैरव जाप संघाकडे. अजून देखील वेळ बाकी असेल. फासे कोणत्या क्षणी पलटू शकतात. नक्कीच मातृच्या कुर्डू संघाचे दोन्ही आघाडीचे चढाई बहादर मैदानामध्ये आहेत. निश्चितच जोपर्यंत हे मैदानामध्ये आहेत तोपर्यंत काही घडू शकतं. चढाई करता सज्ज झालाय निखिल. संयमी खेळ दाखवावा लागेल झाप संघ. जर आज या मैदानामध्ये आपल्याला इतिहास रचायचा असेल, अनेक संघांना इतिहास रचण्याची संधी या ठिकाणी मिळाली. नक्कीच मित्रांनो, झाप संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. श्री काळभैरव भारतीय संघाच्या माध्यमातून झाप संघाकरिता या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपला बहारदार खेळ मित्रांनो या ठिकाणी मैदानामध्ये उतरवा. अंतिम शेवटची काही मिनिटे आपण जर स्वतःच्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी दिलीत तर मात्र इतिहासामध्ये आपलं नाव लिहिलं जाईल. यशस्वी बोनस निखिलच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल विजय. मल्टिपल पॉइंट रेड करावे लागतील तर आणि तरच आपण विजयाचे शिलेदार होणार आहात. माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा निखिल. यावेळेस मात्र कॉम्बिनेशन टॅकल. जबरदस्त खेळ. कल्पेश देशमुख. ये खेल है सुधागड का. ही मेहनत आहे नाथभैरव झाप संघाची. जिल्ह्यामधील अव्वल दर्जाचा संघ अर्थातच मातृछाया कुर्डूस आणि त्या संघाविरोधात आपण अंतिम क्षणापर्यंत काटोकी टक्कर देत आहे. मित्रांनो, सामना अजून देखील बरोबरीवरती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. जबरदस्त परफॉर्मन्स. शेवटची 2 मिनिटं असेल. राजेंद्र देशमुख चढाई करिता. पुन्हा एकदा विजय. यावेळेस एका गुणाची निश्चितच आवश्यकता असेल सामना पुन्हा एकदा बरोबरीवरती आणण्याकरिता नाथभैरव झाप संघाला. बघूया विजय कितपत प्रयत्न करतोय.
निश्चितच एक खडतर प्रवास या ठिकाणी करून नाथ भैरव साप संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. तर संकटाच्या वाटेवरती चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजावरती धावायचंय मला, खेळताना संघर्ष करायचाय, धावायचंय, पुन्हा उठून लढायचंय, पुन्हा नवे स्वप्न, पुन्हा नवी वाट, पुन्हा नवे क्षितिज, सारं सोबत घेऊन जिंकायचंय आणि जिंकून द्यायचंय संघाला मला. निश्चितच जिंकून द्यायचंय माझ्या संघाला मला. अशाच प्रकारचं काहीशी उमेद घेऊन पुढे सरसावतोय नाथ भैरव साप संघ. एका गुणाची आघाडी आता मात्र असेल मातृच्या कुर्डू संघाकडे आणि यावेळेस थर्ड रेड आहे मातृच्या कुर्डू संघाच्या माध्यमातून. जर पकड झाली सामना पुन्हा एकदा बरोबरीवरती. जर राजा यशस्वी झाला तर मात्र मातृच्या कुर्डू संघ या ठिकाणी विजयाचं शिलेदार होणार आहे. आता या खेळाडूंना विचारा 1 मिनिटाची किंमत. थर्ड रेड राजेंद्र देशमुख, जेरबंद केला, सामना बरोबरीवर. परंतु राजेंद्रचा अनुभव आता मात्र पणाला लावावा लागेल. यावेळेस मात्र कल्पेश देशमुख आवश्यकता नव्हती.